फुलभर दुधाची सोमवारची कहाणी. ऐका सोमवारा तुमची कहाणी. आटपाट नगर होतं. तिथे एक शिवभक्त राजा होता. त्याच्या मनात आलं आपल्या महादेवाचा गाभारा दुधाने भरावा. परंतु हे घडल कसं? प्रधानाने युक्ती सांगितली. राजाने दवंडी पिटविली. गावातल्या सर्व माणसांनी आपल्या घरचं सगळं दूध घेऊन दर सोमवारी महादेवाच्या देवळी पूजेला यावं. सर्वांना धाक पडला. त्याप्रमाणे घरात कोणी दूध ठेवलं नाही. सगळं दूध देवळात नेलं. गावाचं दूध गाभाऱ्यात पडलं तरी देवाचा गाभारा भरला नाही. दुपारी एक चमत्कार झाला. एक म्हातारी बाई होती. तिनं आपल्या घरचं कामकाज आटोपलं. मुलाबाळांना खाऊ घातलं. लेकी सुनांना न्हाऊ घातलं. गाई वासरांना चारा घातला. त्यांचा आत्मा शांत केला. आपल्या जीवाचं सार्थक व्हावं म्हणून थोडं गंध फूल, 4 तांदळाचे दाणे, 2 बेलाची पाने आणि खुलभर दूध घेतलं. बाई देवळात आली. मनोभावे पूजा केली. थोडं दूध नैवेद्याला ठेवलं. देवाची प्रार्थना केली. जय महादेवा नंदिकेश्वरा, राजाने पुष्कळ दूध तुझ्या गाभाऱ्यात घातलं. तुझा गाभारा भरला नाही. माझ्या खुलभर दुधाने भरणार नाही, पण मी आपली भावभक्तीने अर्पण करते, असं म्हणून राहिलेलं दूध गाभारी अर्पण केलं आणि मागे परतली. म्हातारी परतल्यावर गाभारा भरला. हे गुरुवानं पाहिलं. राजाला कळविलं. परंतु गाभारा कसा भरला याचा काही केल्या पत्ता लागेना. दुसऱ्या सोमवारी राजानं देवळी शिपाई बसविले, तरीही शोध लागला नाही. चमत्कारही असाच झाला. पुढे तिसऱ्या सोमवारी राजा बसला. म्हातारीच्या वेळेस गाभारा भरला. राजाने तिचा हात धरला. म्हातारी घाबरून गेली. तिला अभयवचन दिलं. तिनं कारण सांगितलं. तुझ्या आज्ञेनं काय झालं? वासरांचे, मुलांचे आत्मे तळमळले. मोठ्या माणसांची हाय हाय माथी आली. हे देवांना आवडत नाही, म्हणून गाभारा भरत नाही. याला युक्ती काय करावी? मुला वासरांना दूध पाजावं. घरोघर सगळ्यांनी आनंद करावा. देवाला भक्तीने पंचामृत स्नान घालावे. दुधाचा नैवेद्य दाखवावा, म्हणजे देवाचा गाभारा भरेल. म्हातारीला सोडून दिलं. गावात दवंडी पिटविली. चौथ्या सोमवारी राजाने पूजा केली. मुलाबाळांना, गाई वासरांना दूध ठेवून उरलेलं दूध देवाला वाहिलं. हात जोडून प्रार्थना केली. डोळे उघडून पाहतात तो देवाचा गाभारा भरून आला. राजाला आनंद झाला. म्हातारीला इनाम दिला. ती लेकी सुना घेऊन सुखाने नांदू लागली. तसं तुम्ही आम्ही नांदू. ही 60 उत्तरांची कहाणी. 5 उत्तरी सफळ संपूर्ण.